फरशी पुसायचा मॉप ना आपल्या आयुष्यातली एक आता गरजेची वस्तू झाली. मी मॅजिक मॉप वापरलेला, पण आता म्हटलं हा नवीन मॉप वापरून बघूया. म्हणून ॲमेझॉनवरून हा गालाचा मॉप ऑर्डर केला आणि तो थोडा वेगळा आहे. घरी आल्यानंतर दोघा मापलेकांची तयारी सुरू झाली पार्सल ओपन करायची. दोघं पण फार एक्सायटेड, कारण ही गोष्ट आमच्यासाठी नवीनच होती. हाताने पिळायचं वगैरे नव्हतं, पाणी ॲब्झॉर्ब करायचं. म्हटलं चला तर आपण ट्राय करूया. मग आम्ही ओपन केला, बकेटमध्ये थोडं पाणी घेतलं आणि ते पाणी ना असं ॲब्झॉर्ब करून घेतं. जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण त्या मॉपमध्ये ॲब्झॉर्ब करून घ्यायचं. हे बघा मी पाणी घेतलं त्याच्यामध्ये आणि आता पूर्ण ते मॉप ॲब्झॉर्ब झालं आहे. पाणी जास्त वाटतं आहे मला आलं आहे म्हणून, हेवी लागतं जास्त, म्हणून मी ते एक्स्ट्राचं पाणी काढून टाकलं. आणि मग जिथे डाग आहेत ना तिथे ते असं फिरवते. हे सर्व डाग आहेत ना आमच्या सावीने पाडून ठेवलेले आहेत. चहा बिस्किट खाते आणि नंतर मग तसेच डाग पडून राहतात. म्हटलं चला आपण हे आज वापरून बघूया. तर थोडंसं ओलं केल्याच्यानंतर मग ते डाग निघून गेले आणि आपण जसा कपडा पिळतो तसं ते बटनवरून प्रेस केलं की ते पाणी असतं एक्स्ट्राचं घाण ते सर्व निघून जातं. म्हणजे कापड पिळायची गरज भासत नाही. आणि आता मला पुन्हा वाटतं आहे ते थोडंसं ओलं आहे, ते पाणी आहे शिल्लक. आणि जेवढं आपल्याला ड्राय पाहिजे ना, जसं आपण फरशी पुसल्यानंतर सुक्या कपड्याने पुसून घेतो त्या पद्धतीनेच हे आपण पुसून घेऊ शकतो. हे बघा आता मी जेवढं पाणी जे फरशीवरती मला दिसत होतं ना ते सर्व पाणी ह्या मॉपमध्ये घेतलं आहे आणि पुन्हा एकदा कापड पिळतात तसं ते आता मी पिळून घेणार आहे. तर हे बघा असं हे केलं मी, वरून प्रेस केलं की पाणी सर्व आलं. तर असा हा मला मॉप ॲमेझॉनवरती 800 और 900ला मिळाला आहे आणि खरंच छान म्हटलं वापरून. म्हणजे आपण रोजच्या रेग्युलर वर्कमध्ये छान आहे. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला